नमस्कार. मी माधुरी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे कारल्याची भाजी. जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवाल तर कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि सगळे आवडीने खातील, लहान मोठे सगळे. चला तर मग बघूया आपण कारल्याची भाजी कशी बनवायची. सर्वात आधी आपल्याला हिरवे कारले घ्यायचे आहे. जे कोवळे असतात असे हिरवे कारले घ्यायचे आणि ते व्यवस्थित बारीक असे गोल गोल चकऱ्यांसारखे कापून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कापू शकता, जसे तुम्हाला आवडत असतील तसे. आणि कापून ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ घालून त्याला अर्धा तास रेस्ट द्यायची आहे. अर्धा तास बाजूला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायला हरकत नाही. आपण लसूण, कांदा, टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर कापून घ्यायची. अर्ध्या तासानंतर कारले घ्यायचे आपण. त्याच्यातलं ते एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि तसं केल्यामुळे कारले कडू लागत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्या पद्धतीने हाताने अलगद पिळून पाणी काढून घ्यायचं आहे कारल्याचं आणि ते साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला कढई तापवायला ठेवायची आहे. कढईत आपण आता टाकू 3 चमचे तेल. आपल्याला कारले शिजवताना पाणी नाही टाकायचं आहे, म्हणून तेल थोडं जास्त टाकलं तर हरकत नाही. पण आमच्याकडे जास्त तेल नाही खात, हेल्दी रेसिपी आहे म्हणून आम्ही तेल कमी टाकतो. चला तर मग आपण आता बनवायला सुरुवात करू. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात जिरं घालायचं आहे. जिरं, त्याच्यात लसूण घालू. लसूण टाकल्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा आहे छान. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली तरच तुम्हाला याच्यातल्या सगळ्या टिप्स माहिती असतील आणि ती भाजी कडू कशामुळे होत नाही हेही कळेल. म्हणून रेसिपी पूर्ण बघा, जेणेकरून तुमची भाजी व्यवस्थित बनेल. कांदा ब्राऊन झाल्याशिवाय त्याच्यात टोमॅटो टाकायचा नाही आहे, नाहीतर खाताना टोमॅटो कच्चे लागतात. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ. त्याला थोडासा गळू द्यायचा आहे तेलात. कांदा ही जळणार नाही टोमॅटो टाकल्यामुळे. थोडंसं मीडियम आचेवर होऊ द्यायचं आहे कांदा टोमॅटो. त्याच्यात आपण पिळलेले कारले घालायचे. आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आपण कारले टाकायचे. त्याच्यातल्या एक्स्ट्रा बिया ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे. तुम्हाला आवडत असतील तर राहू द्यायच्या आहे. मी ही थोड्याफार राहू दिल्या आहेत. ज्या कोवड्या असतात त्या राहू द्यायच्या आहे. जास्त कडक बिया असतात त्या काढून टाकायच्या आहे. ते कापतानाच काढायचे आहे. कारले तेलात परतून घ्यायचे आपल्याला. छान खमंग असा वास आला आहे कारले तेलात टाकल्यामुळे. आता आपल्याला त्याच्यात लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला, हळद टाकायची आहे. ते आपण मिक्स करून घेऊ. आता आपण चवीनुसार मीठही टाकू त्याच्यात. जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपण आधी मीठ टाकलं होतं कारल्यांमध्ये. कापून झाल्यावर आपण त्याच्यात मीठ टाकल्यामुळे आता या स्टेजला थोडंसं कमी टाकायचं आहे मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू आपण त्याच्यात.
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकू, 2 चमचे, जास्त नाही टाकायचं आहे. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे, फुल नाही करायचा आहे गॅस. या स्टेजपासून गॅस फुल करायचाच नाही आहे, कारण आपण पाण्यात कारले बनवत नाही आहे, तेलात शिजवतो आहे म्हणून. ते खाली लटकणार नाही. ते रेस्ट करायला 10 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे आणि अधूनमधून 2-2 मिनिटांनी परतवत राहायचं आहे, जेणेकरून आपले कारले व्यवस्थित होतील आणि खाली लटकणार नाही. अगदी लहान मुलंसुद्धा आवडून खाता, बघू शकता तुम्ही.